IPL 2025 चे 18 सामने झालेले आहेत। तर आतापर्यंत IPL मध्ये टॉपचा बॅट्समन कोण असणार आहे आणि टॉपचा बॉलर कोण असणार आहे, ऑरेंज कॅप कोणाकडे असणार आहे, पर्पल कॅप कोणाकडे असणार आहे आणि टॉप 5 मध्ये किती भारतीय असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, IPL चे आतापर्यंत 18 सामने झालेले आहेत। यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई किंग्स या टीमांचे प्रदर्शन खूप निराशाजनक आहे। तर पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स या टीमांनी शानदार प्रदर्शन केले आहे। तर आपण पाहूया ऑरेंज कॅप सध्या कोणाकडे आहे, ऑरेंज कॅप मध्ये टॉपचे प्लेयर्स कोण आहेत आणि त्यामध्ये टॉप 5 मध्ये किती भारतीय आहेत हे आपण पाहूया। मित्रांनो, ऑरेंज कॅप मध्ये पहिला क्रमांकावर आहे निकोलस पुरन। निकोलस पुरनने 4 मॅच पैकी 201 धावा बनवले आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावर आहे साई सुदर्शन। साई सुदर्शनने 3 मॅच पैकी 186 धावा बनवले आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहे मिचेल मार्शे। मिचेल मार्शेने 4 मॅच पैकी 184 धावा बनवले आहेत। तर सूर्यकुमार यादवने 4 मॅच मध्ये 171 धावा बनवलेले आहेत। तर पाचव्या क्रमांकावर आहे जॉस बटलर। जॉस बटलरने 3 मॅच मध्ये 167 धावा बनवले आहेत। आणि 6व्या क्रमांकावर आहे श्रेयस अय्यर। श्रेयस अय्यरने 3 मॅच मध्ये 159 धावा बनवलेल्या आहेत। तर निकोलस पुरन हा पहिल्या क्रमांकावर आहे। नंतर भारतीय टीमचा युवा सितारा साई सुदर्शन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे 186। नंतर सूर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकावर आहे। तर टॉप 6 मध्ये भारताचे 3 खेळाडू आहेत, साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर। तर बॉलिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नूर अहमद। नूर अहमदने 4 मॅच मध्ये 10 विकेट्स घेतलेले आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावरती मिचेल स्टार्क। मिचेल स्टार्कने 3 मॅच मध्ये 9 विकेट्स घेतलेले आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या आहे। हार्दिक पांड्याने 3 मॅच मध्ये 8 विकेट घेतलेले आहेत। चौथ्या क्रमांकावरती खलील अहमद आहे। खलील अहमदने 4 मॅच मध्ये 8 विकेट्स घेतलेले आहेत। तर 5व्या क्रमांकावरती शार्दुल ठाकूर हा आहे। शार्दुल ठाकूरने 4 मॅच मध्ये 7 विकेट्स घेतलेले आहेत। तर 6व्या क्रमांकावरती कुलदीप यादव हा आहे। कुलदीप यादवने 3 मॅच मध्ये 6 विकेट्स घेतलेले आहेत। तर पहिल्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्सचा प्लेयर नूर अहमद हा आहे। तर मिचेल स्टार्क दुसऱ्या क्रमांकावरती। पहिल्या 5 मध्ये हार्दिक पांड्या, खलील अहमद आणि शार्दुल ठाकूर हे 3 भारताचे युवा सितारे खेळाडू आहेत। असे असणारे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे खेळाडू, यामध्ये भारतीयांचेही वर्चस्व आहे, विदेशी खेळाडूंचेही वर्चस्व आहे। तर आता IPL सुरू होत आहे, फक्त 18 मॅचेस झालेले आहेत। अजून यामध्ये कोण रन विकेटर होईल आणि कोण जास्त विकेट घेईल हेच काही सांगता येत नाही। तर आपणास काय वाटते, कोणते खेळाडू पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप IPL मध्ये पटकावतील? आपणास काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।